आपल्याकडे ऍडव्हान्टेज काय, भारताकडे ऍडव्हान्टेज काय, आपण वर्षभर केळी देऊ शकतो, वर्षभर पुरवठा आपण करू शकतो. आपली जे काही एकरी ऍव्हरेज आहे साधारण 25 टनापासून तर 35-40 टनापर्यंत उत्पन्न आपण काढू शकतो. सर्वात महत्वाचा विषय मजूर जे आहे आपल्याकडे कम्पॅरेटिव्ह केला, आता मजुरांची अडचण आहे हे सर्व मान्य आहे, पण जे काही मजूर आता आपल्याला मिळतं हे स्वस्त आहे कम्पेअर टू अदर कंट्री. विदेशात गेले तर मजूर खूप महाग आहेत, त्या तुलनेने आपल्याकडे अजूनही मजूर स्वस्त मिळत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय 6 ते 8 दिवसामध्ये तुम्ही काढलेली केळी विदेशात पोहोचते, म्हणजे मार्केट खूप जवळ आहे. तुम्हाला कुठली जी केळी 10 दिवस किंवा 15 दिवस टिकते ही केळी सुद्धा तुम्ही निर्यात करू शकता. हा सगळं तुम्हाला जे आहे प्लस पॉईंट मिळतोय. त्याच्यानंतर क्वालिटी इम्प्रुव्हमेंटला आपल्याला भरपूर स्कोप आहे. असं काही नाही की एक क्वालिटी पर्यंत आपण पोहोचून याच्या पुढे काही होऊ शकत. जसं किरण भाऊंनी सांगितलं की आज आपण G9 वर काम करतो, पण त्याच्या पुढे अजून काय करता येईल त्याच्यावर काम करावं लागेल. त्याचबरोबर फ्रूट केअरचा वारंवार सर्वजण सांगताय, फ्रूट केअरला अजूनही तुम्ही बघितलं तर 5 ते 60% वर लोक फ्रूट केअर करत नाही. तर हा एवढा स्कोप भारतासाठी अजूनही उपलब्ध आहे. जग बदलतंय, आपली कॉम्पिटिशन, आपण काय करतो, माझ्या बाजूला किंवा माझ्या गावात कोणाची 12 रुपये गेली तर आपली 16 कशी जाईल, कोणाची 20 गेली तर आपली 22 कशी जाईल, हा विचार आपल्याला सोडावा लागेल. आपली कॉम्पिटिशन आपल्या शेतकऱ्याशी नाही, आपल्या गावाशी नाही, आपल्या जी काही कॉम्पिटिशन ती जगाशी आहे. त्याच्यामुळे आपल्याला जागतिक पातळीवर जी क्वालिटी ऍक्सेप्ट केली जाते ती करणं गरजेचं आहे.